ठरली आहे. शंभूराजे, गेली 35 वर्ष अखंडपणे हा देह मी आपल्या हिंदवी स्वराज्यासाठी झिजवत आलो आहे. शंभूराजे, तुम्हीही आम्हाला महत्वाच्या प्रसंगी साथ दिली. अनेक प्रसंगी आमच्या सोबत राहिला. आतापर्यंत जवळजवळ 225 लढाया या स्वराज्यासाठी झाल्या. काहींचे साक्षीदार तर तुम्हीही आहात. या 225 लढायांपैकी 60-65 लढायांमध्ये मी स्वतः रणांगणावर होतो. होय आबासाहेब, तुमचा गनिमी कावा शत्रूंना 4 मुंड्या चीत करतो. आम्हालाही आपल्याकडून खूप काही शिकायला मिळते. शंभूराजे, या लढाया कधी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन लढलो तर कधी 10-10 हजार सैनिकांना घेऊन लढलो. याच पन्हाळगडाचा वेढा भेदून आम्ही निघालो होतो. बाजी प्रभू, बाजी बांदल, रायाजी बांदल, फुलाजी बांदल घोडखिंडीत लढत होते. आम्ही विशाळगडाकडे जाताना सुर्वे आणि तळवी यांच्या फौजा मला घेरण्यासाठी तयार होत्या. स्वकीयच होते सगळे. मी माझ्या 300 मावळ्यांसह तिथे त्यांच्याशी भिडलो. एका प्रहरात सर्वांना नामोहरम करून विशाळगडावर पोहोचलो. आबासाहेब, विचार करा, फक्त 300 मावळे, 40 मैलाचा प्रवास 22 तासात पळत पळत केलेला. पाठीमागे ताज्या दामाचा शत्रू, दगड धोंड्यातील डोंगर उतारावरील प्रवास, वरून पावसाचा आणि वाऱ्याचा मारा. 2 दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नाही. सर्वजण धावत सुटले. समोरचा शत्रू ताज्या दामाचा. या परिस्थितीतही आम्ही मुठभर साथीदारांना घेऊन शत्रूवर तुटून पडलो. अगदी भयंकर प्रसंग होता तो. शंभूराजे, अशा कितीतरी लढाया मी माझ्या सोबत्यांना घेऊन केल्या. पण आम्ही लढलो ते स्वराज्यासाठी, महाराष्ट्र धर्मासाठी आणि या भगव्यासाठी. आमच्या साथीला आहेत हे प्राणपणाने लढणारे मावळे आणि हे मजबूत असे गडकिल्ले. आबासाहेब, शंभूराजे, तुमच्याही लक्षात आलं असेलच, स्वराज्य निर्मितीच्या या प्रवासात मावळ्यांसोबतच इथल्या गडकिल्ल्यांनी आपल्याला किती मोलाची साथ दिली. हे गडकिल्ले नसते तर स्वराज्य निर्माण झालं असतं की नाही हे माहित नाही. हे गडकिल्ले आपल्यासाठी मंदिर आहे. होय आबासाहेब, हे गडकिल्ले आपले भक्कम पोलादी शिलेदार आहेत. आपण आम्हाला आशीर्वाद द्या. आपण आमच्या प्रेरणेचा आणि ऊर्जेचा स्रोत आहात. शंभूराजे, तुम्ही अतिशय शूर आहात. सिंहासारखी तुमची हिंमत आहे. आपण संस्कृत जाणता, साहित्यिक आहात, बुद्धिवान आणि नीतिवान आहात. एका राजपुत्राला आवश्यक असणारे सारे गुण तुमच्यात आहेत. आता आपल्याला या स्वराज्याचा विस्तार करायचा आहे आणि हा भगवा 10 दिशांनी पुढे न्यायचा आहे. आबासाहेब, मी माझ्या देहात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत या स्वराज्यासाठी लढेन आणि विस्तार करेन. या सिंहाचा छावा आता लढेल आणि जगेल तो फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी.